जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. हे काय साफसफाई ही कोण करणार? की नागपूर वरून बोलवू आता बाबांना? पण माझ्या बाबांचं नाव काढायची काही गरज नाहीये. मी करतो म्हटलं ना. ऍटिट्यूड बघितलं गॅरीचा राग. ही इज राईट. ओके मम्मा, तू बोलतेसच तसं. अरे त्याला जर असं वागवलं नाही ना तर तो आपल्याशी तसं वागेल. त्याला जर नोकरासारखं वागवलं नाही तर तो आपल्याला नोकर बनवेल. आपले 10 crores आहेत ना ते त्याच्या खिशात असतील आणि आपण त्याचे नोकर असू. त्यापेक्षा तोच नोकर झाला तर. आज मी तुम्हा सगळ्यांना इथे मुद्दाम बोलवून घेतले. मग सगळ्यांसमोर मला सौमित्र तुझी माफी मागायची. पण तुला जो माझ्याकडून निर्णय हवाय तो मात्र मी आत्ता तुला देऊ शकत नाही. मुळात माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे राधा. तू जो काय निर्णय घेशील तो पूर्ण विचार करून घेशील आणि जो काय निर्णय घेशील तो मला मान्यही असेल. तुम्ही सगळेजण माझ्या आनंदाचा सुखाचा विचार करताय, पण तरी सुद्धा मला माझा विचार करायला थोडा वेळ हवाय. कुठे भटकत होतास? काय करत होतास? का वेळ लागला इतका? मला माझे सर भेटले होते, राजवाडे आणि महाडिक. काय म्हणले? मला म्हणत होते आपण सगळे मिळून राधिका विरुद्ध काहीतरी करूया. मी नाही म्हटलं त्यांना. का नाही म्हणालास? कारण मला नाही पडायचं या लफड्यामध्ये. सौमित्र, तुझ्या बरोबर राहिल्यानंतर पहिल्यांदा मला असं वाटायला लागलं की नवरा हा आधी आपला मित्र असायला पाहिजे. त्याच्याशी बोलता यायला हवं, संवाद साधता यायला हवा. आमच्यात मात्र ही गोष्ट कधीच घडत नव्हती. मी यांच्यासाठी इतक्या गोष्टी केल्या, यांच्यावरती प्रेम केलं, पण यांना मात्र त्या प्रेमाचं काहीच वाटत नव्हतं. यांनी कधी किंमतही केली नाही. त्या दिवशी तू म्हणालास की तू जर मला होकार दिलास तर मी अथर्वचा सांभाळ करीन, तुला आयुष्यभर प्रेम देईन. मला हे ऐकून इतकं आश्वासक वाटलं. काय सांगू तुला, तू मला आवडतोस, माझा होकार आहे. अथर्व, तुझ्या आवडत्या मसाल्याच्या इडल्या दिल्यात बरं का मी. आणि ही वॉटर बॉटल ठेव. आणि व्यवस्थित सगळा डबा संपवायचा. हो नक्की नक्की. हा, चला चला चला. अरे कसं घेतोयस हे दप्तर? चला नीट घ्या बरं. हा चल, आता मी येते तुला सोडायला. नाही मी आपलं बल जातो. ने अथर्व, पान कसा वागून राहिला. नेहा बरोबर जातो म्हणे. नाही तर मग का? मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना आयांची आणि वडिलांची गरज नाही लागत बरं. मित्रमैत्रिणी पुरेशा असतात त्यांच्यासाठी. लहान असताना कशी आई बाबांचा हात लागायचा शाळेत जाण्यासाठी, आणि मग मोठी झाल्यानंतर मित्रमैत्रिणी लागते. आई बाबा गेले दुसरीकडे. खरंच आपला अथर्व मोठा झालाय का? हो नाही तर मग का? तेच तर सांगत आहे तूही आता मोठी हो. म्हणजे का? राधिका, आता अथर्वला नाही लागत कोणाची गरज. तो त्या स्वतः करते सगळं. आता तू त्या एकटेपणा लवकरात लवकर घालव. आई, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय. खरंच राधिका, तर सौमित्र सोबत बोलणं झालं ना, माझं अर्ध टेन्शन चाललं गेलं. पाय अर्ध का? हो मग का? लग्नानंतर पूर्णच टेन्शन चाललं जाईल. बाबा कुठे गेले? नानाजींकडे गेले आहेत. ते मुहूर्ताचं वगैरे पाहावं लागते ना आता. आई, मुहूर्त कसला? कसला? लग्नाचा मुहूर्त, पापड लोणचे करायला लागतं, त्याचाही मुहूर्त पाहावं लागते. आणि मग खरेदी. आई, अहो एवढं काही ठरलेलं नाहीये. म्हणजे अजून त्याच्या आई वडिलांना पण विचारायचं नाही. मग सौमित्र पाहिल ना त्या आता. आपण आपल्याकडनं तयारीत नको का? आपण आपली तयारी चोख करूया बरं. हा आता पण काही नाही. तुला जायचं नाही का ऑफिसात? हा, नाही जायचंय मला. बरं आई, सगळा स्वयंपाक करून ठेवलाय आणि कोशिंबीरही करून ठेवलीये काकडीची बाबांसाठी. पहा बरं राधिका, मग ती बेसिन मध्ये ती सगळी भांडी पडली आहेत ना, ती घासून जायची ना. वॉशिंग मशीन मध्ये कपडे आहेत ते धुवून जायचे ना. लादी कटका सगळंच करून जायचं ना.
का बाई राधिका, तुला ना काही कळत नाही. किती वेळा सांगितलं असेल पहा बरं, आमचं आम्ही खरंच जाऊ म्हणून. तू पाहणं, बाहेरची कामं काही कमी असतात का तुला? पण तू ऐकणार नाही बाई. उद्या लग्न करून गेल्यानंतर मग आम्हाला तुझी आदत लागेल, मग आम्ही का करणार सांग बरं? मग ती कळणार नाही ना कुठे काय ठेवलेले, का करायचं ते. का तू आले 1 मिनिट. अशीच कशी जाईन, तुम्हाला घेऊन जाणार मी. हॅलो सौमित्र, बोल. काय आहेस कुठे? घरीच आहे, निघाले. नाही म्हटलं काल रात्रीपासून काही फोन नाही. आपण होकार दिल्याचा काही पश्चाताप वगैरे नाही ना झालाय? कन्फर्म करायला फोन केला. अरे ते काल त्यांनी बऱ्याच गोष्टी सुरू होत्या आणि आता अथर्व गेलाय शाळेत. काय तुझं रोजचं चालूच असतं ग. बरं भेटायचंय आज? मी आता ऑफिसला निघाले. ओके बेस, मग मी ऑफिसला येतो. पण सॉरी, मी तुला म्हणजे घ्यायला आलो असतो ऑफिससाठी, पण मला आता आवरायला खूप वेळ लागेल. सो मी डायरेक्टली ऑफिसला भेटतो. ओके बर. मग यार गॅरी पळून गेला असेल तर माझं काय होणार? जाऊ दे ग, हातमध्ये पैसे आहेत. चल जाऊन बघूया. चल. दरवाजा का बंद केला होता? हा, उघडायला का वेळ लागला? माझ्या मुलाची अथर्वची आठवण येत होती. आता याला अथर्वची आठवण यायला लागली, त्या मॉन्स्टरची आठवण यायला लागली, उद्या राधिकाची आठवण यायला लागली. ज्या माणसाने तुला आयुष्यातून काढून टाकलेलं आहे आणि त्या लोकांची तू आठवण काढत बसलाय, त्या राधिका कशी वागू दे, शेवटी तो माझा मुलगा आहे ना, मला त्याची आठवण नाही येणार का? रिलॅक्स, ओके, तू बस. मम्मा तू बाहेर चल. अरे पाणी बस. राधा का फोन करताय ग? पोहोचतोय मी. हा बोल राधा. हॅलो सौमित्र. एक मिनिट, मला गाडी फक्त थांबवू दे. सौमित्र, मला सांग, तू कुठल्या फोटो बद्दल बोलतोय? मी कालच्या गाण्याच्या शो बद्दल म्हणतोय जिथे प्रज्ञा गेली होती. ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो तो कार्यक्रम हाऊसफुल होता. आम्हाला त्या कार्यक्रमाची तिकीट सुद्धा मिळाली नाहीत ना. आम्हाला तिथे अभिजित राजे भेटले ना प्रज्ञा. तुम्ही अभिजित राजेंना भेटला नव्हता, मग हे काय? अभिजित राजेंनी त्याच शोची तिकीटं पाठवली आहेत. हे जाता जाता जरा परत करशील? त्यांना म्हणावं आभारी आहोत, पण या कार्यक्रमाला यायला नाही जमणार आम्हाला. जमेल ना तुला? फक्त 1 तासात मला ती हिऱ्याची अंगठी हवी आहे. कुठे नेऊन ठेवली अंगठी? आलं झालं. बरं सांग पटकन, कुठे आहे अंगठी? भावानं या झाडाच्या खोप्यात ठेवायला सांगितलं होतं. मोहन, त्याला याची जागा दाखवच. दाखव तुझ्यात किती हिंमत आहे ते. पुन्हा जर का मला नडलास तर रोज असाच रडलो. लक्षात ठेवायचं, मी घरी चाललोय. तिथे थांबायची इच्छा नाही मला. काय ऍक्शन घेतली घ्या, आय डोंट केअर. पाहुण्यांना घरी बोलवायचा फार कंटाळा करता. नाही हो, नणंदबाईंना तर बोलवतच नाही तुम्ही हल्ली. नणंदबाईच येत नाही मेवढ्यात. आम्हीच त्यांच्या घरी जात असतो. अत्यंत आवडीची गोष्ट म्हणजे झोप. आज वहिनींना एक प्रॉमिस करायचं असेल तर कुठलं करा? मी आयुष्यभर सोबत राहील. ते तर राहायलाच पाहिजे. बाहेर फिरायला घेऊन जाईल. परदेशात कुठे जायचंय? अमेरिकेला, कॅनडाला. तुम्ही म्हणजे धुळ्याच्या पुढचं स्टेशन अमेरिका असल्यासारखं. कोणी ती मुलगी? ती लाडूवाली, जिने तुझं मिसेस मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न भंग केलं होतं. काय? पायलट, काय काळजी करू नकस. मामासाहेबांना बराबर गुंडाळू. तू ये घेऊन, माझ्याकडे चांगला तोडगा आहे. आता मला ह्यावर चर्चा नकोय. मी येते. सांग, देव खरं शोभा, घेतलं असशील तर खरा सांग, नाहीतर हे लय महागात पडात. ठेवणाऱ्यावर हात आणि सांग काय तर खरा. अशी 2-4 गावं लुटली म्हणजे संभाजी राजांचं नाक कापलं जात या असं नाही आहे. स्वराज्य लय मोठं हाय. तर गांधील माशी सारख्या कडकडून चावा घ्यायचा असेल तर किनाऱ्यागतनं पुढे जाऊन आतवर खोलवर शिरायला पाहिजे आणि मग हमला करायला पाहिजे.
तर बायका पोरांच्या किंकाळ्या रायगडापर्यंत पोचतील, संभाजी राजांपर्यंत पोचतील. काय रावले जोगा बसले? काय म्हणजे जे भाऊ करते तेच मी करते की रे? अंजलीबाई तुम्हीच सांगा, मी काय चुकीचं करताय काय? आणि आता सूरज पिणार तर सगळे पिणार, काय म्हणता? नाही पिणार बाबा, नाही पिणार. आमच्या नवऱ्यानं दारू प्यायची का नाही प्यायची हे ठरवणारा तू कोण आहेस? तुम्हाला माझी सही पाहिजे असते आणि माझी सही दवाच होणार जेव्हा अंजलीला पटणार की मीच राहणार असते म्हणून. तुम्हाला सांगते, तिचं मन जिंकायला मी हे सगळं केलेलं असतंय बघा. तुम्ही काय बी काळजी करायची नाही बघा. या अंजलीचा विश्वास बराबर जिंकते मी.